नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। नक्कीच ही टॅगलाईन सध्या खूप गाजताना दिसते। गॅस देतं का कोणी, गॅस सिलेंडर देतं का, ही नक्कीच भरपूर जास्त प्रमाणात ट्रेंडिंग लाईन आपण म्हणू शकतो। कारण भरपूर हॉटेल्स बंद पडताना आपल्याला दिसत आहे, भरपूर काही गोष्टी घडताना दिसत आहे। कारखाने म्हणू शकतो आपण किंवा हॉटेल्स भरपूर काही बंद होताना आपल्याला सध्या दिसतंय। कारण टंचाई भरपूर या संदर्भातला वाद आपल्या समोर येताना दिसतोय आणि याचं कारण नक्कीच परत सांगण्याची गरज नाहीये। नक्कीच तुम्हाला माहिती आहे तर कुठे कुठे काय गोष्टी घडताय आणि तसेच आपले मुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भात काय वक्तव्य केले त्यावर सुद्धा एकदा नजर फिरूया। त्यामुळे अजूनही चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर एकदा नक्की करा। चला पुढे बोलूया। तर नक्कीच चित्र तुमच्या समोर वेगवेगळ्या माध्यमातून दिसत असेल। कुठे टंचाई जास्त प्रमाणात आहे, कुठे नाश्ता महाग झालेला आहे, जेवण महाग झालेलं आहे, कुठे तर हॉटेल्स बंद पडलेले आहेत, कारखाने बंद पडत आहेत। त्याचं कारण म्हणजे सिलेंडरचा तुटवडा। नक्कीच कुठेही आपल्याला भरपूर प्रमाणात लाईनीच्या लाईनी दिसत आहे। गॅस सिलेंडरच्या तिथे एजन्सीच्या समोर आपल्याला लाईनच्या लाईन दिसत आहे। नक्कीच कुठे चुलीवर नाश्ता बनवण्यात येतोय, कुठे चुलीवर हॉटेल्स चालवताना दिसत आहे, एवढ्या गोष्टी घडताना दिसत आहे। तर या संदर्भात भरपूर काही गोष्टीचं स्पष्टीकरण होणं गरजेचं आहे आणि या संदर्भात सर्वप्रथम तर वक्तव्य सांगणं गरजेचं आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात वक्तव्य केलेलं आहे। ते म्हणाले, नागरिकांनी केंद्र सरकारच्या निर्देशाचे पालन करावे। काही राजकीय पार्ट्या जाणीवपूर्वक नागरिकांमध्ये घबराहट निर्माण करत आहेत, त्यामुळे पॅनिक सिच्युएशन होऊन चांगली परिस्थिती खराब होण्याची संभावना तयार होत आहे। लोक साठवून करतील जर अशी भीती त्यांच्या मनात निर्माण केली। नक्कीच लोक साठवणूक करतील जर त्यांच्या मनात अशी भीती निर्माण केली। केंद्र सरकारने, गॅस कंपन्यांनी तसेच सचिवांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, घरगुती गॅसची कुठेही संकट नाही। जेवढे महिन्याला लागतात तेवढी डिलिव्हरी आपण दिलेली आहे, त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही, रांगा लावण्याची गरज नाही। तर असं स्पष्टीकरण नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे। नक्कीच हे संकट खूप मोठं सध्याच्या परिस्थितीला आपल्याला दिसतंय। भरपूर बिझनेस, भरपूर धंदे हे बंद होताना आपल्याला दिसत आहे। मुंबईत नाश्ता महाग झालेला आहे, नाशिक, नागपूर, नांदेड भरपूर ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेल्स बंद पडत आहे, आपण नाश्ता सेंटर बंद पडत आहे। वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघतोय रांगाच्या रांगा आपल्याला सिलेंडरसाठी दिसत आहे, तिथे सुद्धा फ्रॉड होताना दिसत आहे। भरपूर सिलेंडर एकदाच मागवण्यात येत आहे, त्या एजन्सीला सुद्धा भरपूर काही गोष्टी सहन कराव्या लागतात। हे स्पष्टीकरण देण्याची गरज नाही, हे चित्र समोर येताना आपल्याला दिसते आणि त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। तर तुम्हाला या संदर्भात काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि नक्कीच आपलं मत मांडा। बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।